नमस्कार श्रोते हो, मी दीपक रेगे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात सौ आयडा बॅरेटो यांची कादंबरी 7 माईंचं रान. श्रोते हो, ही कादंबरी 2 भागांमध्ये आयडा बॅरेटो यांनी लिहिलेली आहे. ही कादंबरी मला चॅनलवर ऐकवण्यासाठी परवानगी दिली त्याबद्दल मी सौ आयडा बॅरेटो, त्यांचा मुलगा आयव्हन आणि बुक गंगा पब्लिकेशन्सचे मनापासून आभार मानतो. आणि श्रोते हो, तुम्हाला एक विनंती करतो की तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचं अजूनही राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बटनाशेजारी जे घंटीचं चिन्ह आहे, बेल आयकॉन, तेही प्रेस करा आणि येणाऱ्या पर्यायातनं ऑल हा पर्याय निवडा. म्हणजे मी चॅनलवर या कादंबरीचा भाग अपलोड केला की ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तुमच्या हातातल्या तुमच्या मोबाईलवर ताबडतोब. श्रोते हो, सुरू करूयात. आयडा बॅरेटो लिखित 7 माईंचं रान, भाग पहिला. जिथे श्रद्धा आहे तिथे विश्वास आहे, जिथे विश्वास आहे तिथे 7 माई आहेत आणि जिथे 7 माई आहेत तिथे काहीही घडू शकतं. आमच्या देशावरच्या मांजरवाडीमधील आमचा 7 माईंचा वाडा तसा फार जुना आहे. म्हणजे आमच्या मांजरवाडीत आमचं खोत घराणं सर्वप्रथम स्थायिक झालं आणि बाकीची घराणी नंतर इथे आली. या 7 माईंच्या वाड्यात आमच्या खोतांच्या 3-4 पिढ्या तरी होऊन गेलेल्या होत्या. त्या पिढीतील कुणाचं ना कुणाचं कुठलं तरी भूत कधी आमच्या त्या वाड्याच्या काळोख्या कोपऱ्यात आम्हा मुलांना गुपचूप बसलेलं आढळायचं. त्यावेळी आम्हा पोरांची भीतीनं अगदी घाबरगुंडी उडत असे. आणि नंतर आजीजवळ धावत गेलेल्या आम्हा पोरांना आजी जवळ घेऊन हसत म्हणत असे, अरे पोरांनो, घरातली भूतं घरचीच असतात, त्यांना असं घाबरायचं नाही, बसू दे त्यांना तिकडं. आम्ही नंतर रिकाम्या झालेल्या त्या कोपऱ्याकडे पाहत पाहत आमच्या आयांकडे पळायचो. तेव्हा आमच्या कामात गुंतलेल्या आया आमच्यावर ओरडत, अरे अरे जा की जा, त्या भूताबरोबर खेळा, इथून पळा. तसा आमचा हा 7 माईंचा वाडा थोडा वेगळ्या पद्धतीनं बांधलेला होता. आमच्या वाड्याच्या सभोवती उंच गोलाकार अशी अगदी चिनी भिंत उभी होती आणि त्या चिनी भिंतीला अगदी मधोमध समोरच्या बाजूला एक मोठं दार होतं. पुण्याच्या शनिवार वाड्याचं दार आहे ना, अगदी तसंच ते दार होतं. आणि अगदी तसंच आणखीन एक दार पाठीमागच्या भिंतीला देखील होतं. आमच्या नागोकाकांचा तातोबा जरा अंधारलं की वाड्याची ही पुढची आणि मागची दोन्ही दारं एकदम घट्ट बंद करायचा. ही दोन्हीही दारं एकदा बंद झाली की आमचा हा खोतांचा 7 माईचा वाडा एखाद्या अभेद्य किल्ल्यासारखा सुरक्षित होत असे. आता आमचा 7 माईंचाच वाडा असा कडेकोट्ट बंदोबस्तात नव्हता, तर आमच्या खालच्या मळ्यातल्या खोतांचा म्हणजे आमच्या दौलती काकांचा, आरा काकांचा, सदप्पा काकांचा आणि लंगड्या किन्ना काकांचा, तसंच आमच्या दाजी काकांचा आणि इतर अनेक शेतकऱ्यांचे वाडे देखील आमच्या वाड्यासारखेच अगदी कडेकोट बंदोबस्तात बांधलेले होते. तसं ह्या सर्व वाड्यांच्या बंदोबस्ताला एक फार जुनं कारण आमची आजी आम्हाला सांगत असे. पोरांनो, आमच्या देशावरच्या शेतकऱ्यांजवळ मोठमोठ्या जमिनी होत्या, त्यामुळं आपल्या या जमिनीच्या आसपास हे शेतकरी आपले मोठे वाडे बांधून राहत होते. त्या मोठ्या शेतजमिनीमुळे सगळ्या शेतकऱ्यांचे वाडे एकमेकांपासून जरा दूर सरकलेले होते. म्हणजे एका शेतकऱ्याच्या जमिनीची हद्द संपली की त्या हद्दीवर लावलेल्या बाभळीच्या झाडापासनं दुसऱ्या शेतकऱ्याची हद्द सुरू होत असे आणि तिथेच त्या शेतकऱ्याचा वाडा असे. आता या मोठमोठ्या जमिनीमुळे त्या सगळ्या शेतकऱ्यांचे वाडे फार दूर दूर असत. त्यामुळे इथे अगदी कपभर साखर किंवा 1 चमचा विरजण देणारा शेजार असा कोणाच्याही जवळ नव्हता. तसे हे सर्व शेतकरी कापूस, ऊस, तंबाखू अशा अमाप येणाऱ्या पिकांमुळे फार सधन होते. पण त्यामुळे
गरिबीनं नडलेले भिल्ल, रामोशी, कातकरी हे तोंडावर काळी फडकी बांधून, हातात गोफण्या, विळे, कुऱ्हाडी घेऊन दरोडेखोरांच्या रूपानं येऊन अशा या एकट्या दुकट्या असलेल्या वाड्यावर दरोडा घालत. त्यावेळी त्यांच्याजवळ तलवारी, भाले, बर्ची हे सगळं जय्यत तयार असे. आणि दरोडा घातलेल्या वाड्याच्या मदतीला कोणी येऊ नये म्हणून काही दरोडेखोर त्या वाड्याच्या सभोवती गोफणीनं मोठमोठे दगड चारी बाजूंनी फेकत असत. तरी समजा त्यावेळी कुणी त्या वाड्याच्या मदतीला आलं तर त्याच्या टाळक्यात किंवा कपाळावर असा वेगात गोफणीतून आलेला एखादा दगड आदळला तर यमाचा रेडा जवळ आलाच म्हणून समजायचं. त्यात काही जण तलवारी, कुऱ्हाडी घेऊन वाड्याच्या बाजूलाच उभे असत. त्यामुळे व्हायचं काय, एखाद्या शेजारच्या वाड्यावर कधी असा प्राणघातक दरोडा पडला तरी बाकीचे शेजारी त्यांच्या मनात असून सुद्धा त्यांना काही म्हणजे काही मदत करू शकत नाहीत. त्यावेळी फक्त आपापल्या वाड्याला कडी कोयंडे घालून दरोडे पडलेल्या वाड्यातल्या बायका मुलांच्या किंकाळ्या ऐकत बसणं एवढंच त्यांच्या हातात असे. त्यामुळे आमच्या पूर्वजांनी अशा वेळी अवेळी पडणाऱ्या दरोड्यापासून वाड्याचं संरक्षण करण्यासाठी वाड्याभोवती ही गोलाकार अशी चिनी भिंत बांधून आपापल्या वाड्यांना संरक्षण दिलेलं होतं. अशा ह्या उंच गोलाकार भिंतीच्या आत असलेल्या सुरक्षित वाड्यात नंतर सर्व भाऊबंद एकत्र कुटुंब पद्धतीनं राहू लागले होते. जरी प्रत्येक एकत्र कुटुंबातल्या प्रत्येक कुटुंबाच्या एकाच वाड्यातल्या चुली वेगवेगळ्या मांडलेल्या असत तरी त्या सर्वांच्या संरक्षणाची ती भिंत मात्र एकच होती. आमची आजी आम्हाला सांगायची की पूर्वी आमच्या वाड्यातल्या सर्व कुटुंबांकडे विळे, भाले, फरशा, लहान मोठ्या कुऱ्हाडी, तलवारी नेहमी अगदी जय्यत तयार ठेवलेल्या असत. म्हणजे समजा एखाद्या वेळी कोणाच्या वाड्यावर मशाली घेऊन गोफणी फिरवत आलेल्या दरोडेखोरांचा दरोडा पडला की ते दरोडेखोर त्या उंच भिंतीवरून दोरखंडाला आकडा बांधून तो दोरखंड वाड्याच्या मध्ये टाकून वाड्यामध्ये उतरायला पाहत. तेव्हा त्या भिंतीची लोखंडी दारं अगदी घट्ट बंद असत. अशा या आणीबाणीच्या वेळी वाड्यातली पुरुष मंडळी आपल्या बायका पोरांना आणि वृद्धांना एका खोलीत ठेवून दार बंद करून आपापली शस्त्र घेऊन अगदी तयारीनं खाली उभी राहत आणि दोरखंडावरनं खाली उतरलेल्या त्या दरोडेखोराला तिथल्या तिथे यमसदनी पाठवत. त्यावेळी तिथे फक्त जीव देणे किंवा जीव घेणे या दोनच गोष्टी उरलेल्या असत. तिथे दरोडेखोरांच्या रक्ताचे पाठ वाहून त्यांच्या मुडद्यांचा ढीग पडलेला असे. तेव्हा आता वाड्यात उतरणं अगदी अशक्य आहे असं दिसताच ते दरोडेखोर गोफणीतून मोठमोठे दगड भिरकावीत माघार घेत निघून जात असत. नंतर उजाडता दरोडा पडण्याचा प्रयत्न झालेल्या वाड्यातली ती माणसं पोलिसांना बोलवायच्या भानगडीत न पडता दरोडेखोरांची प्रेतं उचलून तिथल्या नियमाप्रमाणे कडबा घालून आपल्या वाड्याच्या बाहेरच पेटवून देत असत. तशी आमच्या देशावरली लोकवस्ती अगदीच मूठभर होती. तिथे सर्व राज्य शेतकऱ्यांचंच असल्यामुळे दिवस रात्र फक्त आपल्या शेतजमिनीत राबणं एवढंच त्या भूमिपुत्रांचं ध्येय असे. त्यामुळे तिथे पूर्वी आणि आत्ताही त्या सर्वांनी एक आगळा वेगळा नियम केलेला होता. इथे गावात कधी कोणाची आपापसात भानगड झाली किंवा कुठे कोणाचा मुडदा पडला की गावकरी काय करत, ती घडलेली घटना पोलिसांना न कळवता किंवा पोलिसांपर्यंत न जाता परस्पर आपापसात सल्लामसलत करून दडपून टाकत. कारण उगाच पोलिसांच्याकडे फिर्याद करून कुठल्याही कारणास्तव पोलिसांचा ससेमिरा ते गावाला लावू देत नसत. त्यावेळी त्या गावकऱ्यांचं एकच म्हणणं असे की पोलीस आपल्याला संरक्षण देऊ शकत नाहीत तर त्यांच्याकडे उगीच तक्रार करून फायदा काय. त्या कष्टकरी शेतकऱ्यांजवळ पोलिसांबरोबर नाचायला तेवढा वेळ आणि पैसासुद्धा नसे. तरी त्या पोलिसांचं मात्र एक असायचं
त्यांना गावातल्या कुठल्याही भानगडीचा जरा गंध लागला की ते गावात महिना महिना चक्रा मारून भाकऱ्या आणि कोंबडीचं तिखट जाळ काळवण ओरपून गावकऱ्यांचं जीणं अगदी हराम करून टाकत आणि ताकाबरोबर लोणीसुद्धा खायला बघत. त्यामुळे आळीमिळी गुपचिळी या तत्वाचा वापर करून सर्व शेतकऱ्यांनी काही नियम आपापसातच ठरवलेले होते. म्हणून कसलंही प्रकरण ते आपल्या परीनं मिटवून टाकत. अगदी एखाद्याचा झालेला खूनसुद्धा ते दडपून टाकत. अर्थात त्यांचं हे वागणं एका अर्थी बरोबरच होतं. अर्थात आत्ता मी हे महाभारत तुम्हाला सांगतेय ते सर्व महाभारत माझ्या आजी आजोबांच्या वेळी किंवा त्यापूर्वीही घडलेलं होतं. इथे माझ्या आजीची एक आठवण अगदी सांगण्यासारखी आहे. त्यावेळी ती 13 वर्षांची होती आणि नुकतीच लग्न करून सातमाईंच्या वाड्यात आली होती. तेव्हा सातमाईंच्या वाड्यावर 2 वेळा दरोडा पडला होता. तेव्हा माझ्या लहानशा आजीनी दोरीवरनं उतरणाऱ्या 2 दरोडेखोरांच्या पाठीवर कुऱ्हाड मारून त्यांना तोडलं होतं. त्यावेळी दोरखंड वाड्यात फेकून 10-12 दरोडेखोर एकत्रच वाड्यात उतरायला बघत. मग जो खाली येईल त्याला खाली उतरण्याची संधी न देता वाड्यातल्या माणसांकडनं तोडलं जात असे. माझ्या लहानशा आजीनी तेव्हा 2 दरोडेखोर तोडून आपणही झाशीची राणी आहोत हे सिद्ध केलेलं होतं. परंतु नंतर काय झालं होतं, या नाहक प्राणहानीमुळे हे गरीब रामोशी, फासेपारधी, कातकरी आणि भिल्ल जमातीचे हे दरोडेखोर वाड्यावर फार कमी दरोडे घालायला लागले. तरी देखील रानातल्या आड रस्त्यावरची वाटमारी, एखाद्या वाटसरूचं मुंडकं तोडूनच टाकायची. पुढे या रामोशी, फासेपारधी, कातकरी आणि भिल्ल जमातीनं हे रोजरोजचं काळोखातलं उपासमारीचं जीणं नको आणि 4 घास सुखानं खाऊन सुरक्षितपणे जागावं म्हणून आपल्या जवळच्या गावातल्या सधन शेतकऱ्यांबरोबर सलोख्याचे संबंध ठेवले. गावच्या बाहेर आपली रामोशी वाडी तयार करून ते गावाची कामं करायला लागले. म्हणजे कोणा शेतकऱ्याच्या शेतात खपणं, गावाला सणावाराच्या वेळी कोंबडं बकरं मारून देणं, गावाबरोबर रानडुकराच्या शिकारीला जाणं, अशी कामं करून गावाला धरूनच मानानं आपली गुजराण करायला लागले होते. त्यात कधी गावातल्या शेतकऱ्यांची मेलेली गुरंढोरं ते आपल्या रामोशी वाडीत घेऊन जात आणि नंतर 4 दिवस आपल्या बायका पोरांबरोबर मेजवानी झोडून दिवाळी दसरा साजरा करीत. तशी गावची कुठलीही रामोशी वाडी गावाच्या कुठल्याही अडीअडचणीला नेहमी तयार असे. आता प्रत्येक वाड्याची रामोशी वाडी ही ठरलेली होती. म्हणजे त्या वाड्याचे रामोशी फक्त आपल्याच मालकाच्या शेतात खपून त्यांचीच कामं करीत आणि त्यांचा मालक देखील जातीनं त्यांच्या प्रत्येक घरादारावर नजर ठेवून त्यांना सांभाळून त्यांना आपल्या शेतातच झोपडी बांधून देत असे. एखाद्या शेतकऱ्याची शेतीची कामं काही कारणास्तव तुंबली आणि त्याला दुसऱ्या रामोशी वाडीची गरज लागली तर ते रामोशी आपल्या मालकाची परवानगी असेल तरच दुसऱ्याच्या शेतातली कामं करत, अन्यथा नाही. अशा प्रकारे आमच्या आरा काकांची, दाजी काकांची, दौलती काकांची, सदप्पा काकांची आणि लंगड्या किन्ना काकांची आपापल्या शेतात वेगवेगळ्या रामोश्या वाड्या होत्या. आमच्या सातमाईंच्या वाड्याला देखील माझ्या आजोबांनी आश्रय दिलेली काष्टा रामोश्याची रामोशी वाडी होती. तसा आमच्या चिमुकल्या मांजरवाडीत आमचा सातमाईंचा वाडा फार प्रतिष्ठित मानला जाई. माझ्या आंबा आजीचं आजोबांनंतर आमच्या सातमाईंच्या वाड्यावर आणि गावात सुद्धा वर्चस्व होतं. गावात काहीही घडलं तरी सर्वप्रथम आमच्या वाड्यातच चर्चा करण्यासाठी गाव बैठक भरत असे. आमच्या सातमाईंच्या त्या अभेद्य चिनी भिंतीच्या दरवाज्यातून वाकून आत शिरलं की त्या दाराच्या उजव्या हाताला आमच्या खोत कुटुंबाच्या सर्व गाई, म्हशी, बैल अगदी ओळीनं आपापल्या गोठ्यात दाव्यानं खुंटीला बांधून ठेवलेल्या होत्या. समोरच्या दारापासून ते मागल्या दारापर्यंत अगदी चाळीसारख्या लांब लचक असलेल्या त्या सर्व गोठ्यातल्या जनावरांची जबाबदारी आमचा तातोबा म्हणजे आमच्या तातूवर होती. आमच्या प्रत्येकाचे गोठे आमच्या चुलीसारखे वेगवेगळे नव्हते, तर आमची गुरंढोरं एका काकांच्या गुराढोरानंतर लांब आडवा बांबू बांधून लगेच दुसऱ्या काकांची गुरंढोरं त्यात ठेवलेली होती.
म्हणजे तो लांब लचक एकच गोठा फक्त त्या आडव्या बांबूनं दुसरा गोठा तयार करत होता. आमचा तातू आमच्या या सर्व जनावरांचं बघायचा. म्हणजे त्यांच्यापुढे कडबा ठेवणं, पाणी ठेवणं, घमेल्यातून पेंड सरकी त्यांच्यासमोर सारणं, गोठ्यातलं शेण काढून बाहेर ठेवणं, गोठा झाडून काढणं, गुरांना आंघोळीला नेणं, ही सर्व कामं आमचा तातूच अतिशय आवडीनं करत असे. तातूचा मुक्या जनावरांवर फार जीव होता. ती जनावरंही त्याच्याशी फार सलगीनं वागत. हा आमच्या गोठ्यासमोर एक चाळीसारखी 3 दारं असलेली पातळ अशी भिंत बांधलेली होती. त्या भिंतीमुळे आमचा गुरांचा गोठा आमच्या वाड्यापासून थोडा दूर सरकलेला होता. या भिंतीच्या समोर मधोमध बाहेर येण्या जाण्यासाठी म्हणून थोडी मोकळी जागा सोडून आणखीन एक पातळ भिंत बांधलेली होती. त्या भिंतीला आत येण्यासाठी म्हणून 6 दरवाजाच्या नुसत्या 6 चौकड्या बांधलेल्या होत्या. पण त्या कुठल्याही चौकडीला दार म्हणून लावलेलं नव्हतं. त्या 6 दरवाज्यांच्या चौकड्यांवर आमच्या वाड्याच्या लाल विटांच्या छपराचा पोटमाळा होता. त्या माळ्यावर तंबाखूच्या पानाच्या बांधलेल्या गठड्या, शेंगांची पोती, कापसाच्या गठड्या, ज्वारी बाजरीची पोती खच्चून भरलेली होती आणि बाकीचंही सटर फटर सामान तिथे खच्चून भरलेलं होतं. तसं आमच्या गोठ्याजवळच आमच्या धान्याच्या कणग्यासुद्धा होत्या. त्या 6 चौकड्यांमधनं म्हणजे कुठल्याही चौकडीच्या दारातून आत शिरलं की समोरच आमची शेणानं सारवलेली लांब लचक ओसरी लागत असे. ही ओसरी मात्र आमच्या सगळ्यांच्या मोठ्या इरली काकूच आपल्या सुरेख घट्ट गोल नक्षीनं सारवून काढायच्या. कधी त्यांना बरं वाटत नसलं तर मात्र आमची आनंदी आत्या ती ओसरी नक्षी न काढता साधीच सारवून काढी. ह्या शेणानं सारवलेल्या ओसरीच्या कडेकडेला 6 खांब उभे होते. संध्याकाळी त्या 6ही खांबांवर नेहमी एक एक असे 6 कंदील उदासवाणे मिणमिणत असत. तशी आमची ही ओसरी वाड्यात फार महत्त्वाची होती. आमच्या ह्या ओसरीवर बहुतेक करून आमच्या वाड्यातल्या बायकांचाच 3ही त्रिकाळ वावर असे. या ओसरीवर आमची आजी, माझी आई, इरली काकू, मंगी काकू, गुणा काकू आणि कमळी काकू या 3ही त्रिकाळ काही ना काही उद्योग करत बसलेले असत. आम्ही वाड्यातली सगळी भावंड ह्याच ओसरीवर ओळीनं बसून आजीच्या देखरेखीखाली अभ्यास करायचो. तिथे बसून एकत्र खेळायचो. एकमेकींच्या वेण्या ओढून एकमेकींच्या पाठीत गुद्दे हाणून नंतर तिथेच बसून आजीच्या छान छान गोष्टी ऐकायचो. तर कधी आमच्या काकूंची हलक्या आवाजातली कुजबूज चोरून ऐकून आपापसात हळूच हसायचो. माझे बाबा आणि काका संध्याकाळी शेतावरून दमून भागून घरी आले की ते प्रथम ह्याच ओसरीवर जरा वेळ टेकून आपल्या आईशी म्हणजे आमच्या आजीशी बोलत. तिथेच पान खात खात वाड्यातील दिवसभराच्या घडामोडी ऐकत. नंतर आम्हा अभ्यासाला बसलेल्या पोरांच्या अभ्यासाची चौकशी करून ते लगेच आपापल्या चुलीजवळ बसून गरमागरम भाकरीबरोबर तिखट वालाच्या उसळीवर दही घालून जेवणासाठी पोरांसह त्या चौकडीच्या दारातून आपापल्या खोल्यांकडे जात. नंतर आजी उठून आनंदी आत्याच्या माझघरात गेली की नंतर मात्र ती ओसरी त्या मंद कंदिलाच्या उजेडात मोकळीच राहत असे. कुणीतरी आपल्या जवळ येण्याची वाट बघत. आमच्या ह्या लांबरुंद ओसरीनंतर त्या कंदिलाच्या खांबाच्या मागे आमच्या प्रत्येक कुटुंबाच्या 6 खोल्या होत्या. त्या सर्व खोल्यांचे 6 दरवाजे त्या कंदिलाच्या खांबाच्या उंबरठ्यावर उभे होते. प्रत्येक दाराआड त्या कुटुंबाचा संसार उभा होता. एकदा त्या दारातून आत शिरलं आणि समोरचं दार बंद केलं की नंतर सर्व कुटुंब आपापल्या मुलाबाळांसह स्वतंत्र होत असत. त्यानंतर कोणाचा कोणाशी संबंध राहत नसे. माझ्या आईनी आणि आमच्या सर्व काकूंनी आपापल्या दारापुढची थोडीशी मोकळी असलेली जागा शेणानं छान सारवून त्या इटुकल्या जागेवर ज्वारीच्या पिठानं सुरेख रांगोळ्या काढलेल्या होत्या. तसंच त्या प्रत्येक रांगोळीजवळ कापसाचं तेल पिणारी मातीची एक पणती ठेवलेली होती. आमच्या आया संध्याकाळी ते समोरचं दार बंद करण्यापूर्वी आपापली पणती पेटवून ठेवत.
तेव्हा रात्रीच्या काळोखात त्या मिणमिणणाऱ्या कंदिलाच्या उजेडात त्या 6 पणत्या काजव्यासारख्या लुकलुकत त्या कंदिलाशी कुजबुजत राहत. माझ्या आजीचा या रांगोळी आणि पणतीवर फार कटाक्ष होता. जर आमच्या आयांपैकी कोणी कधीही रांगोळी काढायला किंवा पणती पेटवून ठेवायला हलगर्जीपणा केला की आजी तिला बाहेर बोलवून लगेच म्हणत असे, "अगो पोरी, लक्ष्मी नेहमी भरलेल्या घरात राहते. ती रात्री थोडा वेळ विश्रांती घ्यावी म्हणून दाराबाहेरच्या ओसरीवर निवांतपणे टेकते. त्यावेळी तिला रांगोळी आणि पणतीचा मंद प्रकाश हवा असतो. नाहीतर पोरी, ती त्या काळोखात चुकून दुसऱ्याच्याच घरात शिरायची. जा, अगोदर रांगोळी काढ, पणती लाव आणि नंतर दार बंद करून घे हो." त्यावेळी हलगर्जीपणा करणारी तिची सून "व्हय आहे" असं म्हणून रांगोळी काढून पणती पेटवून ठेवत असे. माझ्या आजीचं एक होतं, नेहमी करायची कुठलीही गोष्ट त्याच वेळी करावी. त्यात जर चुकारपणा केला तर बाकीची सगळी कामं नंतर खोळंबतात, असं तिचं म्हणणं. त्यावेळी ती त्या आपल्या रांगोळी काढणाऱ्या सुनेला सुनवायची, "हे बघ, तू वेळीच संध्याकाळी दारापुढे रांगोळी काढून पणती लावली असतीस तर आता गरम भाकरीसाठी माझा लेक चुलीपुढे बसून भुकेल्या पोटी तुझी वाट बघत बसला नसता, तर गरम गरम भाकरी खात बसला असता. म्हणून आपलं काम वेळीच करावं." सूनही "व्हय आहे" असं म्हणून आपलं काम पटकन आटपून चुलीकडे पळायची. आता आमच्या सातमाईंच्या कुटुंबाबद्दल मी तुम्हाला सांगते. माझे बाबा आणि काका आणि आमच्या आनंदी आत्याला धरून आम्ही एकूण 6 कुटुंब. त्या गोठ्यात जशी आम्हा सर्वांची जनावरं एकत्र राहत होती, अगदी तसंच आमची ही सगळी कुटुंब गुण्या गोविंदानं सातमाईंच्या वाड्यात राहत होती. आमच्या आजीनं प्रत्येक कुटुंबाला त्यांच्या वाटणीच्या 6 खोल्या दिलेल्या होत्या. या सर्व खोल्यांमध्ये एक भिंतीचा आडोसा सोडला तर आमच्या सर्व खोल्या एकमेकांना अगदी चिकटून आम्ही दोघी मैत्रिणी जोडीच्या ह्याप्रमाणे उभ्या होत्या. आता तुमच्या घरासारखं आमच्या सगळ्यांच्या घरातल्या प्रत्येक खोलीत टेबल खुर्ची, सोफा सेट, पंखा, फुलदाणी असलं काही शहरी पण निरुपयोगी सामान भरलेलं नव्हतं. तर आमच्या प्रत्येक खोलीत ज्वारी बाजरीची पोती, शेंगांची पोती, कापसाच्या आणि तंबाखूच्या पानांचे गठ्ठे, गुळाच्या ढेपी असलं काही बाई अगदी खचून भरलेलं होतं. त्यात मूग डाळ, उडीद डाळ, वालाच्या शेंगा यांची पोती भिंतीला टेकवून उभी केलेली होती आणि खोलीच्या समोरच्या कोपऱ्यात कांद्याच्या राशी पसरलेल्या होत्या. मध्येच लसणीनं भरलेल्या टोपल्या ठेवल्या होत्या. सर्वांच्या खोलीत हाच प्रकार भरलेला होता. त्या चुलीकडे तर विचारूच नका. तिथे कांद्याच्या आणि लसणीच्या माळा चुलीच्या वरच्या आडेच्या बांबूला लोंबकळत ठेवल्या होत्या. या चुलीच्या बाजूला मातीची गाडगी, मातीची मडकी, पितळेची भांडी, भाकरी करायचा मोठा करपलेला तवा, दह्या ताकाची मडकी, तसंच लोण्याचा गोळा ठेवायची मडकी पाण्याच्या माठाजवळ ठेवलेली होती. भिंतीला धान्याची पोती होतीच. एकूण काय, आमच्या घरात कुठे काय ठेवावं याची जरा देखील शिस्त नव्हती. माझी आई ना तिच्या हाताला जे काही मिळेल ते इथे तिथे खोचून ठेवत असे. तुमच्या घराच्या भिंतीवर छान छान छायाचित्र नक्कीच लावलेली असतील, पण आमच्या घराच्या भिंतींना मोठमोठे खिळे ठोकून टोपल्या आणि सूप अडकवून ठेवलेली होती. बाजारात न्यायच्या पिशव्यासुद्धा तिथेच अडकवलेल्या होत्या. अहो, आम्हा मुलांच्या आणि आईबाबांच्या झोपायच्या खोलीतसुद्धा शेंगांची आणि तुरडाळीची पोती ठेवलेली होती. म्हणजे आमच्या घराला शिस्त अशी नव्हतीच. एका खोलीत मात्र खुंटीला दोरी बांधून आईची लुगडी, आमची परकर पोलकी, बाबांचं धोतर, बंडी आणि त्यांचं पागोटं त्याच खुंटीवर अडकवून ठेवलेलं होतं. या खोलीत मात्र फक्त गुळाच्या ढेपा, खलबत्ते आणि जाती, मोठ्या धान्य चाळायच्या चाळणी, शेताच्या मचाणावर उभं राहून पक्ष्यांना उडवण्यासाठी ज्या गोफणी होत्या त्या ह्याच खोलीत ठेवलेल्या होत्या. शेतीची अवजारं मात्र मागच्या दारी गोठ्याजवळ ठेवलेली होती. ह्याच खोलीत उखळी, कुऱ्हाडी, विळे ठेवले होते, म्हणजे दरोडेखोर आले तर त्यांना कापायला.
मोरली मात्र माझघरात होती. या कपड्यांच्या खोलीत एक मोठी मोरी होती. त्या मोरीत 4 पितळेच्या बादल्या होत्या. तिथेच एक मोठा पितळी तांब्या होता. कपडे धुवायच्या साबणाच्या वड्या मोरीच्या कट्ट्यावर ठेवलेल्या होत्या. तिथेच कोपऱ्यात माझ्या आईनं जत्रेत विकत घेतलेला आरसा अडकवलेला होता. भिंतीच्या कोनाड्यात आईचा कुंकवाचा पितळेचा करंडा ठेवलेला होता. माझी आई काय करे, ती त्या मोरीतल्या कपड्याचा साबण लावून केलेली आंघोळ आटपली की आपल्या आंघोळीपूर्वी काढलेल्या लुगड्यानं अंग पुसून दुसरं धुतलेलं लुगडं नेसून नंतर अगोदर जाऊन भिंतीवर अडकवलेल्या आरशात पाहत पितळेच्या करंड्यातून आपल्या गोंदलेल्या कपाळावर रुपया एवढ्या कुंकवाचा टिळा लावायची. नंतर तो करंडा पुन्हा त्याच कोनाड्यात ठेवून आणि नंतर तिथून खोबरेल तेलाची बाटली काढून सर्व डोकं त्या तेलानं माखून एका दात पडलेल्या फणीनं केस विंचरून घट्ट आंबाडा बांधायची. ही फणी देखील 4-5 वर्षांपूर्वी जत्रेत घेतलेली होती. तिथेच ओवा काढायची फणी होती. त्या फणीनंच आमची आई आम्हा पोरींच्या ओवा काढून त्या नखांवर ठेवून टचाटच मारत असे. आईची सकाळची ही आंघोळ आणि नेसणं आटोपलं की नंतर ती त्या फणी आणि आरशाजवळ दुसऱ्या दिवशीच जात असे. आता तुम्ही म्हणाल की काय ग सरस्वती, गोठ्याजवळ धान्याच्या कणग्या असताना तसंच वर तांबड्या विटांचा माळा असताना हे अन्नधान्य तुम्ही असं खोलीत का भरून ठेवता? तर त्याचं काय आहे, आमच्या कणग्या धान्यांनी गच्च भरल्या की उरलेलं धान्य इथे तिथे कोंबून ठेवलं जाईल. आता त्यांचंही बरोबर आहे ना, उरलेलं धान्य कुठे ठेवणार? तुमच्या घरी. म्हणून घराला शिस्त न लावता असं हे धान्य इथे तिथे आमच्या घरात कोंबलं जायचं. तसं पाहता आमच्या आईचं काकूंचं बरोबर होतं. त्यांचे शेतकऱ्यांचे काळ्या मातीतले संसार काळपटच असणार ना. आता आमच्या सातमाईंच्या या वाड्यातल्या खोल्यांचं सारवण मात्र वर्षातून एकदा दिवाळीच्या सणाला आणि बैलपोळ्याच्या सणालाच होत असे. आमच्या आया देखील कुठली कुठली पोती सरकवत सारवण करत बसणार बघा. फक्त इरली काकूंमुळे आमच्या घरापुढची ती लांब लचक ओसरी दर 8 दिवसांनी सारवणाची आंघोळ घालून बसत असे. आम्ही पोरी कधी आमच्या आयांना बरं नसलं की ज्वारीची पिठी घेऊन दारापुढे रांगोळी काढायला बसत असू. तेव्हा आम्हा मुलीत तुझी रांगोळी चांगली का माझी चांगली या चढाओढीत आम्ही आमच्या रांगोळ्यांची पुरती वाट लावून टाकायचो. त्यामुळे आम्ही पोरी कधी रांगोळी काढायला बसलो की आमची आजी म्हणायची, चला प्रत्येकीने फक्त स्वस्तिक काढून आत पाळायचं आहे. नंतर आम्ही तेच करायला लागलो. मला आज देखील आठवतंय की कधी खूप पावसाळी अंधार इथे तिथे भरल्यावर माझी आई चुलीवर भाकऱ्या करत बसलेली असायची. त्यावेळी आम्ही पोरं खेळत असताना आम्हाला अवचित दाराच्या फटीत नाहीतर एखाद्या गोणीच्या आड कोणाचं तरी डोकं क्षणभर दिसे. म्हणजे तसा भास आम्हा मुलांना पुष्कळ वेळा व्हायचा. तेव्हा आम्ही पोरं भिवून आजीकडे पळायचो आणि तिचं ते ठरलेलं पालुपद आम्ही दरवेळी पुन्हा पुन्हा ऐकायचो. अरे पोरांनो, घरची भूतं घरचीच असतात, त्यांना घाबरायचं नाही असं. आम्ही आमच्या आयांकडे मात्र काही सांगायला जायचो नाही, कारण त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्या भूतांकडे जाऊन खेळणार कोण? आमच्या सातमाईंच्या वाड्यातल्या 36 मोठमोठ्या खोल्यांमध्ये माझ्या बाबांनी आणि काकांनी आपापले संसार थाटलेले होते. आमच्या सातमाईंची कृपा असलेला तो अंधारी वाडा आमच्या 6 भरलेल्या कुटुंबासह, आमच्या जनावरांसह, आमच्या गोणी आडच्या भूतांसह आणि आमच्या अन्नधान्यासह त्या मोठ्या दगडी चिनी भिंतीमध्ये एखाद्या बंद बाटलीसारखा अगदी सुरक्षित होता. तशी आमच्या घरांना पुढे आणि मागे दारं होती. तसंच मागील दारी म्हणजे परसदारी मातीची छोटी अंगणं होती. परंतु हे सगळं त्या मोठ्या दगडी भिंती आड अगदी सुरक्षित होतं. आता आमच्या त्या छोट्या अंगणात माझ्या कष्टाळू आईनं वांग्याची आणि मिरचीची रोपं लावलेली होती. झालंच तर भाकरीबरोबर कोरड्यासला म्हणून तुरीच्या डाळीची रोपंही लावली होती. मला ना त्या तुरीच्या झाडांना छोट्या छोट्या हिरव्या शेंगा आल्या की त्या शेंगातले ते दुधाळ दाणे खायला खूप आवडायचं. कधीकधी मी अशा शेंगा खाताना आई हलकेच येऊन म्हणायची, सरस्वती, अगं त्या शेंगा तयार तर होऊ दे.
तरी माझं आपलं ते कोवळ्या शेंगा खाणं चालूच असे. आमच्या त्या छोट्या अंगणातल्या भाजीच्या रोपांमध्ये मध्येच काही पिवळ्या शेवंतीची झाडं लावलेली होती. बाकी काही म्हणा, आमच्या देशावर एक सूर्यफूल सोडलं तर नावाला गुलाब किंवा मोगरा दिसणार नाही. आमच्या काकूंनी देखील आपापल्या अंगणात काही ना काही लावलेलं होतंच. आमच्या वाड्याभोवतीच्या त्या उंच चिनी भिंतीमुळे आमचा सातमाईंचा वाडा खालच्या मळ्यापासून आणि लंगड्या किन्ना काकांच्या वाड्यापासून अगदी दूर सरकून एकाकी पडलेला होता. श्रोतेहो, हा होता आयडा बॅरेटो लिखित सातमाईंचं रान या कादंबरीचा पहिला भाग. दुसरा भाग उद्या. ऐकत रहा साहित्य पंढरी कथाकथन चॅनल.